आजी हे काय इथं कोणीच नाही. नाही दिंडीसाठी गावात गेले असतील हो, ना पण सर. इथं कोणीतरी असतं ना. मग तो वॉचमन काय नाव त्याचं? श्रीराम. ए श्रीराम. ए साहेब आले. साहेब इथं कोणीच नाहीये. मुख्याध्यापक नाही येऊन राहिले का बे? शिक्षक मंडळी कुठे आहेत? आज रविवार हाय. कोई भी नाही आहे का इधर? रविवारी कशाला येतील बा? जास्त आगाऊपणा करू नकोस. आलेत की नाही एवढं सांग. नाही बा. बघा साहेब, आज 8 सप्टेंबर साक्षरता दिन. अख्ख्या देशात कार्यक्रम होऊन राहिलाय आणि इथे या गावात काही नाही, शाळेत काही नाही, शिक्षक गैरहजर आहेत, मुख्याध्यापकांचा पत्ता नाही. इतकी कशी बेफिकीर राहतात तो हे लोक? मला काय वाटतं साहेब, आपण यांच्या विरुद्ध काही कारवाई करत नाही ना, म्हणून काही वचकच उरलेला नाहीये शिक्षक मंडळींना. मी लेखी रिपोर्टच करते यांच्या विरुद्ध. सिर्फ रिपोर्ट करने से क्या होगा? अच्छा मजा चखाएंगे इनको. सर मी राठोड सरले विचारू. नहीं नहीं नहीं, किसी को कुछ नहीं पूछने का. ए सरपंच का घर कहाँ है बे? सरपंच काय नहीं नहीं नहीं, अभी पंचनामा ही करेंगे इनकी गैरहाजिरी का. चलो. मॅडम अबे भोकणीच्या चालला आता. का बे पागलस का तू? म्हणजे शाळेची चाबी तुझ्याजवळ ठेवतो? म्हणजे साहेब आले म्हणजे आम्हाला झकमारी करायला लागते? हा? हेच काम आहे का आम्हाला? इकडे गावगडावर चालावं लागते ना. हं? साहेबांना काम सोडून यावं लागलं. या साहेब बसा. बसून घ्या. तुम्ही पण बसा. साहेब, याच्या विरुद्ध आपल्याला काहीतरी रिपोर्ट करावाच लागणार साहेब. आण जरा इकडं. एवढा महत्वाचा दिवस काही कुणाला आहे का त्याचं? नाही तरी मॅडम. हो बुला ना इधर. हा हो साहेब. हा चलो. आणि तू चाव्या दिले आणि मग काय करतो? त्या हिंबळत मला शाळा उघडायला लावली, हापिसात आणलं आणि मग त्या साहेबांना रजिस्टरात शेरा लिवला आणि त्याच्यावर सर्वांच्या सह्या घेतल्या. अरे पण त्यांनी लिहिलं काय? एवढ्या सकाळी सकाळी कशाला तडमडले? त्या काय मी वाचलं नाही, पण हा ती बाई राहून राहून म्हणे की आज 8 सप्टेंबर तरी बी शाळेत कार्यक्रम नाही, गावात कार्यक्रम नाही, हेडमास्तर हजर नाही, शिक्षक नाही. हे तर खूपच झालं. इतके ही लोक बेफिकीर राहतात तरी कसे? 8 सप्टेंबर मेलो साक्षरता दिन. त्या मायला या साक्षरता दिनाच्या रविवारीच कडमडला. काय झालं? काय झालं? साक्षरता दिन आहे आज आणि आम्ही झोपून राहिलोय. अगो बाई, हा मग काय झेंडा वंदन असतं वय? नाही ना, म्हणून तर ध्यान